जे काय माणसावर अनर्थ ओढवतात त्याला एकमेव कारणीभूत म्हणजे काय, तर माणसाकडे असलेलं धन. हे धन काय करतो, माणसाला नको त्या वाट्याला घेऊन जातो. आणि म्हणून काय काय माणसं द्रव्य भले, अंग भले, सत्ता भले, मधांधपणे विषय भोगिती. प्रत्येक माणसाकडे पैसा आला की काय करतो, आंधळा होतो, आंधळा, आणि विषयांच्या मागे धावतो. समर्थ रामदासांनी लिहिले, द्रव्य बले म्हणजे पैसा, पैशाच्या बलावर. अंग बले, अंगामध्ये जेवढी शक्ती असेल तेवढी तो काय करतो, विषयांवर घालवतो. सत्ता बले, आणि सत्ता जर हातात आली तर मग काय सांगाल, सगळ्याच गोष्टीचं काय करतो तो, सगळ्या गोष्टी तो भोगतो. त्या द्रव्याच्या बळावर, शक्तीच्या बळावर, सत्तेच्या बळावर. अंग बळे, द्रव्य बळे, सत्ता बळे, मधांधपणे विषय भोगी. सुख सुख म्हणता मेले दुःख भोगिता. बघा, त्याला ते सुख वाटतो पण ते दुःख आहे. इथं तेच सांगितलंय कोणी, भगवंताने उद्धवाला हेच सांगितलंय. हे 15 अनर्थ आहेत ना, या 15 अनर्थामधून माणसाकडे काय होतो. म्हणून तो पहिलीच ओवी काय सांगितली त्यांनी आपल्याला, पहिल्या ओवीमध्येच त्यांनी दिले आपल्याला. बघा इथे काय दिले पहिल्या ओवीमध्ये, अर्थ सर्वांगी अनर्थभूत. अर्थ सर्वांगी म्हणजे सर्व अंगाने. अर्थ कसा आहे, अनर्थ म्हणजे माणसाला नको त्या मार्गाला घेऊन जातो. हे माझे वचन त्रिसत्य म्हणजे तिन्ही काळामध्ये भगवंत म्हणतो माझं वचन सत्य आहे. आणि ह्या द्रव्याच्या बलाने, द्रव्यातूनच सगळं अनर्थ घडतात. मला सांगा, एखाद्या माणसाकडे काहीच पैसा नाही, काही नाही, जगामध्ये तो सगळ्यांशी नम्रतेने वागतो, आणि ज्याच्याकडे पैसा आला त्याच्याकडे अहंकार सगळ्यात पहिल्यांदा येतो. मी असे बरेच माणसं बघितली, जसे जसे पैसे कमवायला लागले तसं हाक मारायची पण बंद करतात. पूर्वी आपल्याला हाक मारतात हे लोक, बरं आहे का दादा, बरं आहे का काका, बरं आहे का मामा, बरं आहे का भाऊजी, बरं आहे का. आणि एकदा का पैसा आला तर हाक पण मारत नाही, हाक पण करत नाही आपल्याला. म्हणजे हा सर्व जोर कोणाचा आहे, तर पैशाचा आहे. आणि पैशानेच सर्व अनर्थ घडतात. त्याच्यापैकी त्यांनी सांगितलंय की पैशासाठी माणूस चोरी करतो, पैशासाठी हिंसा करतो, पैशासाठी खोटं बोलतो. पैशामुळं दंभ येतो माणसाला, दांभिकपणा येतो, काम वासना वाढते, क्रोध वाढतो, गर्व वाढतो, मद वाढतो, भेदबुद्धी वाढतो. नंतर वैर वाढतं. बघा कितीतरी वैर आहेत लोकांनी केलंय, पैशासाठीच वैर आहे. पैसा मिळावा म्हणून माणूस काय काय करतो जगामध्ये. समोरच्या माणसाला मारायलाही घाबरत नाही पैसा असलं, कारण पैशाची शक्ती आहे. आणि म्हणून आपल्याला नाथबाबाने पैशापासून अनर्थ होणारे अनर्थ आपल्या समोर आपल्याला लक्षात यावं म्हणून मांडलेलं आहे. अर्थ सर्वांगी अनर्थभूत हे माझे वचन त्रिसत्य, त्रिकालवादी सत्य आहे. अगदी वर्तमान काळामध्ये, भूतकाळामध्ये, भविष्य काळामध्ये, सगळं आपण तिन्ही काळामध्ये जरी घेतला तरी पैसाच काय करतो, अनर्थ करतो. माणूस अनर्थ ओढवतो स्वतःच्या अंगावर, माणूस अनर्थ ओढून आणतो. पैशामुळेच माणसाकडं जास्तीत जास्त अंगातून काय होतात, माणसाच्या शरीराकडून काय होतात, पाप होतात. पृथ्वी माझी जे जे अनर्थ ते ते अर्थात उपजती, स्पष्टपणे लिहिले. पृथ्वीमध्ये जे जे अनर्थ घडतं ते ते अर्थात उपजती म्हणजे पैशातूनच निर्माण होतात. बघा, जे माणसं गरीब आहेत ते कधी मारामाऱ्या करत नाही, ते चोऱ्यामाऱ्या करत नाही, ते सरळ मार्गाने वागतात. आहे त्याच समाधानी. ठेविले अनंते तैसेचे असू द्यावे, चित्ते असू द्यावे, समाधान आहे त्यांच्याकडे. आणि ज्यांच्याकडे समाधान आला, ज्यांच्याकडे पैसा आला त्यांच्याकडे समाधान निघून जातो. आणि नुसता पैसा आहे की पैसा, आणि पैसा दोन्ही पैसाच.
असा त्याचा काय होतो, भाव तयार होतो आणि सर्व विषय भोगतो तो. कशामुळे? त्या पैशामुळेच भोगतो. शमदमाचे घरटे कानोनी सांडीला आवडते बघा. मग त्याच्यामुळे काय होतं, शम निघून जातो, शांती निघून जातो, इंद्रिय काय होतात, भरकटली जातात. खानोनी सांडिले आव्हाटे ओस विवेकाचे चोहटे, विवेक पण पिंडातून निघून जातो. एखाद्या माणसाला पैसा आला की त्याला माहिती आहे आपण वाईट करतो. हे जे काय करतो आपण ते आपण वाईटच करतो. दुसऱ्याला मारणं, दुसऱ्याला दम देणं, दुसऱ्याचा धंदा आपल्याकडे ओढून घेणं, दारू पिणं, रमी सगळं खेळतो तो. त्याला माहिती आहे आपण करतोय चुकीचं आहे, पण तो पैसा काय करतो, त्याच्यावर अनर्थ हाणून देतो. अति पैसा बरं का. अति लोभ त्या शोभ होईल जाणं. अति विषय सर्वदा अति तेथे माती. अति तेथे माती सांगितले समर्थ रामदासांनी पण लिहिलं आहे. अति तेथे, अति कुठलीही गोष्ट माणसाकडे झाली तर तिथे माती होते माणसाची. आणि हे जास्त पैसा आला की माणसाची माती होते. ओस विवेकाचे चोहटे कोणी ते वाटे वागेना बघा. विवेक निघून जातो आणि कोणी पण चांगल्या मार्गाने वागत नाही. इथं सांगतात आपल्याला, संत सांगतात की चांगल्या मार्गाने कोणी वागतच नाही हो. व्रतोपास यांची साजिरी, निष्काम उपवने चौफेरी, ती जाळलेली अपार, ती जाळलेली उपराउपरी नाना परी विकल्पे. चारी बाजूंनी आलेल्या व्रतांच्या उपवासात्मक साधनेच्या बागा विकल्पाने वरच्यावर जळून जातात आणि माणसाचा विश्वास निघून जातो देवावरून. बागा निघून जातात म्हणजे काय, व्रत वैकल्य काही करत नाही माणूस. पैसा न येत तोपर्यंत सगळं करतो. पैसा आला की पैसा ही भगवान, बस. देवाला विसरतो, आई वडिलांना विसरतो, मुलांना विसरतो, मुलं बापाला विसरतात, एकामेकाची बकुंडी दाबतात. हे सगळे अनर्थ जे आहेत ते कशामुळे होतात, तर पैशामुळेच होतात. तो ऐशी अविश्वासाने ज्ञानाभिमानी आला भेटीसी, आणि माणसाचा विश्वास उडतो, अविश्वास होतो माणसाचा, आणि ज्ञानाभिमानाची आला भेटी. आणि काय होतो, ज्ञानाचा अभिमान येतो. अशा अविश्वासाला भेटायला ज्ञानाचा अभिमान येतो. विश्वास निघून जातो आणि माणसाला ज्ञानाचाच अभिमान होतो. ज्ञान म्हणजे कुठला ज्ञान, हे पैसा कमवण्याचं ज्ञान बरं का. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान नाही तिथं आत्मज्ञान समजणार तुम्ही. त्याला वाटतं माझ्याकडे ज्ञान आला म्हणून मी पैसा कमवतो, म्हणजे ज्ञानाच्या बळावर मी पैसा कमवतो असं त्याला वाटतं, म्हणून त्याला अभिमान येतो. लाखो रुपये कमवतो, करोडो रुपये कमवतो, मग त्याला अभिमान होतो. आणि आलेल्या ज्या मार्गाने पैसा येतो त्या मार्गाचा त्याला अभिमान होतो. जो बिझनेस असेल, जो धंदा असेल, त्या धंद्याचा त्याला अभिमान होतो आणि तो लोकांमध्ये मिरवतो. मग गाड्या घे, बंगले घे, सगळं काय करतो तो. पण ज्याच्यासाठी आपण आलोय त्याला विसरतो. जी सत्ता आपल्याला मिळालेली आहे ती सत्ता भगवंताची ओळख घेण्यासाठी मिळालेली. कारण इथला आपण एकही पैसा घेऊन जाऊ शकत नाही. गाड्या असतील, बंगल्या असतील, प्रॉपर्टी असेल, काहीही आपण घेऊन जाऊ शकत नाही. आणि एकदा का पैसा आला की पैसा ही भगवान, मग सगळा विश्वास माणसाचा तुटतो, अनेक लोकांशी संपर्क ठेवतो आणि मोठेपणा मिरवतो माणूस. आणि ज्या कारणासाठी आपल्याला देह मिळालेला आहे ते कारणच निघून जातो आणि शेवटपर्यंत काय करतो, तो पैसाच कमवत बसतो. अगदी गडगंज संपत्ती कमवतो, लोकांचे नाते गोते तोडून देतो. बघा, नात्यात पण वागत नाही, मग नात्यात नाही गोत्यात येतो, नात्यात नाही नाते पण राहत नाही, नात्यात नाही गोत्यात येतो, मग शेवटीला गोठ्यात जातो, गोठ्यात. अशी परिस्थिती माणसाची. नात्यात नाही गोत्यात आणि मग जातो गोठ्यात आणि मग येतो गोत्यात, अशी परिस्थिती आहे. ही सगळे जे आपल्याला
अनर्थ सांगितले आहेत ते फक्त आणि फक्त एका संपत्तीमुळं माणसाला अनर्थ ओढवला जातो. कोणाचीच मुभा ठेवत नाही माणूस, कोणाला ओळख पण देत नाही. आणि राजकारणामध्ये गेला तर मग उंच उंच पद, नगरसेवक असेल तर मग तो कोणतरी आमदार होईल, खासदार होईल, मंत्री होईल, राज्याचा मंत्री होईल. अनेक पदं त्याची वाढत जातात. का? पैसा. आणि ज्यासाठी हा नरदेह मिळालेला आहे त्या तू जो साध्य करायचं आहे ते साध्य त्याचं निघून जातो. आणि त्याचा पैसा हाच त्याला काय वाटतो? पैसा हाच त्याला भगवान वाटतो. पण तसं नाही ना. तसं असतं मग हे कशाला असतं? अनर्थ कशाला शब्द वापरला असता? समर्थांनी काय, आपल्या संतांनी शब्द काय वापरलाय? अनर्थ ओढवतो. हे 15 अनर्थ माणसाला या पैशामुळं ओढवले जातात. आपण या पाशी राहिविले ऐशिया अविश्वासी ज्ञानाभिमानी आला भेटीसी. ज्ञानाचा अभिमान येतो त्याला, विकल्प अभय देऊन त्यासी. आणि तो काय करतो? विकल्प वाढवतो माणसाला आणि त्या माणसाचा अभय बनवतो माणसाला पैसा. अभय भेटून त्याशी आपण या पाशी राहिविले. आणि त्या काय करतो त्याला? आपण या पाशी म्हणजे स्वतःच्या जवळ राहायला जागा दिली. म्हणजे भगवंतावरचा विश्वास उडतो आणि पैशावर विश्वास ठेवतो. अविश्वासाला जागा दिली त्याने. आणि पैसा कमवणं, पैशाशी एकरूप होणं, पैशाने लोकांची नातं जमवणं, पैशाने व्यवहार मोठं मोठं करणं, ह्याच्यावर त्याचा विश्वास. आणि काय करतो तो? ज्याच्या सत्तेवर आपण हा पैसा कमवतो त्या सत्तेवरती विश्वास ठेवत नाही आणि अहंकाराने फुगला जातो. आणि तुकाराम महाराज म्हणतात, अहंकाराने नाडला तुका म्हणे वाया गेलं, कारण अनर्थ आहेत. ऐशी या अविश्वासापुढे परमार्थ काहीसे बापुडे. बघा परत समर्थ संत आपले नाथ बाबा सांगतात, ऐशी या अविश्वासापुढे परमार्थ काहीसे बापुडे. परमार्थ बापुडे वाटतो त्याला. परमार्थ करणं म्हणजे त्याला भिकारीसारखं वाटतं. बघा ना, मोठे मोठे उच्च पदाचे लोक आहेत, ज्यांनी सगळे पदं बलकावले आहेत, ते परमार्थ त्यांना काय वाटतो? तृणतुल्य वाटतं, खालच्या दर्जाचा वाटतो परमार्थ करणं म्हणजे. अहो दुसऱ्याला हात पण जोडत नाही. विचार करा, सत्ता ज्या वेळेला येते त्यांच्याकडे तेव्हा सत्तेसाठी ते काय करतात? बाहेर फिरतात, हात जोडतात, लोकांच्या पाय पडतात. आणि एकदा का सत्ता हातात आली ते कोणाला हात पण मारत नाही, रामराम पण घालत नाही. आणि आपण त्यांच्याकडनं कामं करायला गेलो, आपला एखादं काम पडलं गेलो तर आपल्याला बाहेर बसून ठेवतात. कामं तर बाजूलाच राहिली पण बाहेर बसून ठेवतात, लक्ष पण घालत नाही आपल्याकडे. का? सत्ता आली त्याच्याकडं. राज बले, सत्ता बले, अंग बले, सुख सुख भोगिते, परंतु ते दुःख भोगुनीवरती. दुःख आहे ते, त्यांना वाटतं सुख आहे, पण समर्थ सांगतात ते दुःख आहे हो. म्हणून अनर्थ पैसा, धनापाशीच अनर्थ सांगितलंय. मग धन कसं वापरायला पाहिजे हे ज्याने त्यांनी ठरवलं पाहिजे बरं का. ऐशी अविश्वासा पुढे परमार्थ काहीसे बापुडे. विकल्पाचे बलगाडे तो करी पुढे तात्काळ. आणि काय करतो? त्याचा भगवंतावर विश्वास जातो आणि स्वतः मी कोणतरी आहे असं त्याला वाटतो. आणि मग त्याच्या मनामध्ये विकल्प निर्माण होतो आणि उलट सुलट सगळं करतो तो. विकल्पाने त्याला अभय दिले, स्वतःजवळ राहायला जागा दिली, तर काय करतो तो परमार्थाला फार उलट सुलट करून टाकतो. परमार्थाला स्वतःचं सामर्थ्य वाढवतो आणि परमार्थाला उलट सुलट करून टाकतो. म्हणजे लोकांना सांगतो माझ्यासारखा व्हा, बघ मी कसा श्रीमंत आहे, माझ्याकडे पैसा आहे, सगळा आहे, गाडी आहे, बंगला आहे. म्हणजे लोकांना पण सांगतो की तुम्ही माझ्यासारखे व्हा. स्वतः तर परमार्थ करत नाही, स्वतः तर देवावर विश्वास नाही, पण हे सगळं करून घेणारा परमात्मा त्याच्या आतमध्ये आहे. सगळं काही करून घेणारा
देव त्याच्या आतमध्ये आहे आणि त्या देवालाच तो विसरतो. काय करतो? देवालाच विसरतो. म्हणजे दैत्य अवस्था आहे. भक्त प्रल्हादाच्या वडिलांनी काय केलं? हेच तर केलं. वर मागून घेतला, अमरत्वाचा वर मागून घेतला आणि सांगितलं, राज्यामध्ये दवंडी पिटवली, देवाचं नाव घ्यायचं नाही, माझंच नाव घ्या. विचार करा. म्हणजे ही संपत्ती कुठली आली? आसुरी संपत्ती आहे. हिला आसुरी संपत्ती म्हणतात बरं का. आणि दैवी संपत्ती म्हणजे चांगले विचार, चांगले विचार, चांगला आचार, भगवंताची भक्ती करणं, भक्ती मार्गाला लोकांना लावणं, गरिबाला अन्न देणं. भगवंताचं सातत्याने नामस्मरण करणं ही दैवी संपत्ती आहे आणि ही सगळी आसुरी संपत्ती आहे. ज्ञानेश्वरी वाचा, याच्यामध्ये दाखवले सगळा दैवी संपत्ती, आसुरी संपत्ती, सगळं त्याच्यामध्ये विवरण दिलेलं आहे. दैवी संपत्ती कशाला म्हणतात, आसुरी संपत्ती कशाला म्हणतात. आणि आसुरी संपत्तीमध्येच माणसाला काय होतो? अहंकार होतो, अहंकार. आणि मग ज्ञानोबाला सांगतात, नवल अहंकाराची गोठी, विशेष न लगे अज्ञानाच्या पाठी, सज्ञानाच्या धुंबेकंठी, नाना संकटे नाचवती. अनेक संकटामध्ये हा अभिमान माणसाला, पैशाचा अभिमान, द्रव्याचा अभिमान, सत्तेचा अभिमान, आपल्या स्वतःच्या आतमध्ये असलेल्या सामर्थ्याचा अभिमान, सगळा अभिमानच, जिकडे तिकडे अभिमानच. आणि तो अभिमान काय करतो? माणसाला नाचवतो, नाना संकटे नाचवतो, पण त्याच्या लक्षात हे येत नाही, शेवटपर्यंत येत नाही. माणसाच्या मरेपर्यंत लक्षात येत नाही की आपल्याकडं अहंकार झालेला आहे. आणि एक लक्षात ठेवायचा की सगळा अभिमान माणसाचा काढू शकतो, कोणी पण काढू शकतो, पण आपल्या ज्ञानाचा अभिमान कोणी काढू शकत नाही. आणि ज्ञानाचा अभिमान माणसाला स्वतःलाच जाळून टाकतो. माणूस स्वतःच जळला जातो त्याच्याने. मी ज्ञानी आहे, मी पैसेवाला आहे, हे अभिमान येत नाही. अभिमान माणसाला स्वतःलाच जाळून टाकतो. शेवटपर्यंत माणूस मसनात जातो तरी काही लक्षात येत नाही. विचार करा, एवढं त्याला संपत्तीचा अभिमान होतो. ऐशी अविश्वासापुढे परमार्थ कायसे बापुडे, विकल्पाचे बलगाडे तो करी कुडे तत्काल, वाकडा तिकडे करून टाकतो. विचार करा, पोटातून जो अविश्वासी तो सदा देखे गुणदोषांशी. आणि त्याच्या पोटामध्ये काय होतो? अविश्वास निर्माण होतो भगवंताबद्दल, देवाबद्दल. पैशाचा ताठा होतो. तो सदा देखे गुणदोषी, इतरांचा गुणदोष दाखवायला सुरुवात करतो. आपल्यातले गुणदोष राहिले तसेच आणि इतरांचा गुणदोष दाखवायला सुरुवात करतो माणूस. अशी माणसाची बरं काही प्रकृतीचा स्वभाव, प्रत्येक माणसाच्या प्रकृतीचा स्वभाव आहे. काय आहे? आपले गुण काय करतो? झाकून ठेवतो ना, दुसऱ्याची वाकून बघतो. पोटातून जो विश्वासी तो सदा देखे गुणदोषांशी, दुसऱ्याचे गुणदोष बघायला सुरुवात करतो. अखंड द्वेषी परमार्थाशी, हा त्यापाशी स्वभाव हो आणि परमार्थाचा द्वेष करतो. हा स्वभाव जो आहे, हा स्वभावच काय करतो? परमार्थाचा द्वेष वाढवतो. स्वभाव, सगळं संपत्ती आली, सगळे आली, लांड्या लपाट्या झपाट्या मारून माणूस पैसा कमवतो, हिंसा करून पैसा कमवतो. मग त्याला वाटतं माझंच खरे हो. आणि मग अखंड द्वेषी परमार्थाशी, आणि परमार्थाचा द्वेष करायला सुरुवात करतो. परमार्थी माणसाचा द्वेष करायला सुरुवात करतो. हा त्यापाशी स्वभाव, आणि त्याचा स्वभाव तसा होऊन जातो बरं का. त्या माणसाचा स्वभावच तसा होऊन जातो. मग त्याला कोणी कितीही सांगितलं तरी तो लोकांचं ऐकत नाही, तो स्वतःच खरं मानतो. आणि त्याला कोणी बोलू पण शकत नाही, कारण श्रीमंत आहे तो, सत्ताधारी माणूस आहे, त्याला कोणीही शिकू म्हणून आपण काय केलं? प्रत्येकाने लहानपणापासून माणसाने काय करायला पाहिजे?
प्रत्येकाने गुरु करायला पाहिजे. गुरुच्या प्रत्यक्ष भगवंत असताना विचार करा, गुरु केला तरच आपल्याला पुढचे मार्ग कळतील. नाही तर आपण आपल्या धुनकीमध्ये काय करतो, आपल्या धुनकीमध्ये माणूस जगतो आणि त्याला ते जगणं त्याला खरं वाटतं. ते एवढी घमंड, एवढा गर्व त्याच्या आतमध्ये जाऊन बसतो, अहंकार जाऊन बसतो आणि हा अहंकार त्याला काय करतो, डुबवतो पार. अगदी खाली डोकं वरती तंगड्या झाल्या तरी त्याच्या लक्षात येत नाही. का? अभिमान तेवढा त्याला असतो. प्रत्येक गोष्टीचा अभिमान माणसाला आहे. आणि म्हणून प्रत्येकाने काय करायला पाहिजे, गुरु करायला पाहिजे. लहान वयातच गुरु करायला पाहिजे. कुठंतरी आपला विश्वास असला पाहिजे. हो, देवावर, गुरुवर विश्वास असला पाहिजे माणसाला. आणि अचानक एखाद्या माणसाकडे पैसा आला की तो कशावरच विश्वास ठेवत नाही. अखंड द्वेषी परमार्थाशी त्यापाशी त्याचा स्वभाव तसा होऊन जातो. या परी अविश्वासी बद्ध वैर पडे परमार्थाशी, जो पोटीचा अविश्वासी हसल्याही त्यापाशी नवसाय दोन्ही. अविश्वासू माणूस वरून किती गोड बोलून हसत असला बघा, ज्याच्या आतमध्ये विश्वासच न राहिला देवाबद्दल आणि तो किती पण गोड बोलला आपल्याशी तरी त्याच्याशी कधीही गरिबीने वागू नये. म्हणजे आपल्याला भगवंताने सावध केला, अशा माणसावर कधीही विश्वास ठेवायचा नाही, त्याच्याशी गरिबीने वागायचाच नाही व सलगी दाखवू नये. अशा माणसाला नम्रता पण दाखवू नका. म्हणजे आपल्याला प्रत्येकाला सावध केलेलं आहे. कारण पैसाच त्याने वाम मार्गाने कमवलेला आहे आणि त्याला वाम मार्गच खरा वाटतो. अगदी जेलमध्ये गेला, 52 पत्त्याची भाजी जरी खाली तरी तो सुधारत नाही, तरी पण सुधारत नाही. मग आता ह्याला कारण काय? ह्याला कारण त्याचा स्वभावच तसा होऊन गेला. आणि हा स्वभाव आहे ना, हा स्वभावच माणसाला काय करतो तर भगवंतावर विश्वास ठेवत नाही. अविश्वासू माणूस वरून किती गोड बोलत असला तरी त्याच्याशी सलगी करू नये सांगतात. म्हणजे असा जो पैसा ज्याने वाम मार्गाने पैसा कमवलेला आहे त्याच्याशी कधीही सलगीनं बोलू नये. म्हणजे आपल्याला सावध केलं कोणी? नाथबाबाने आपल्याला सावध केलेलं आहे. सकल दोषामध्ये समर्थ, सकल दोषांचे राजत्व प्राप्त, तो हा 11वा अनर्थ असे नांदत धना माझी. म्हणजे अविश्वास हा काय अनर्थ आहे सांगितलंय. काय सांगितलंय? अविश्वास हा अनर्थ म्हणजे भगवंतावर अविश्वास करणं. भगवंताची सत्ता आपल्याला चालवतो. दिले की नाही, चाले हे शरीर कोणाची असत्य, कोण बोलवी तो हरिविन, ऐकवी देखवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका. आपल्याला वॉर्निंग दिली संतांनी. तुकाराम महाराजांनी वॉर्निंग दिली, चाले हे शरीर कोणाचे सत्य, कोणाच्या सत्तेमुळे आपण पैसा कमवला हे माणूस विसरतो. आणि सत्ता फार महत्वाची. आपल्याला जी शक्ती पुरवली जाते त्या शक्तीची ओळख घेण्यासाठी भक्ती आहे. जी व्यापक शक्ती आहे भगवंताची, व्यापक बरं का, भगवंत व्यापक आहे. आपण भगवंताला फक्त मंदिरातच बघतो, व्यापक येतो. अवघेची विश्वची ब्रह्म लिहिले की नाही, विश्वची ब्रह्म. प्रतिमा तो देव कैसा नव्हे, म्हणजे विश्व ब्रह्म आहे. विश्वामध्ये व्यापून परमात्मा भरलेला आहे आणि तो आपल्याला, ती शक्ती आपल्याला अंश मात्र शक्ती देणारा तो परमात्मा आपल्याला शक्ती पुरवतो. आणि त्या शक्तीची भक्ती, त्या भक्ती, ती उपासना जे करत नाही तिथंच पाप आहे माणसाचं. पाप कुठे आहे? आणि आपली घेऊन आलेली शिल्लक संपूर्ण संपून जातो. म्हणून ज्ञानोबाला सांगितलं, तया पुण्याची पावटी सरे, इंद्रपणाची उटी उतरे, सवेची येती माघारी मृत्यू लोकी. परत 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 जन्माला यावे लागेल. तया पुण्याची पावटी सरे, जे पुण्य घेऊन आलंय त्या पुण्याच्या जीवावर माणूस पैसा कमवतो. चोऱ्या काय करतो, लबाड्या काय करतो, विषय काय भोगतो, पूर्वीची शिल्लक आहे. म्हणजे याच्या
आधी जे काय आपले जन्म झाले त्या अनंत जन्मामध्ये ज्या माणसांनी पुण्य केलेलं आहे आणि अशा माणसाला जर मनुष्य देह मिळाला आणि जर त्याने गुरु केला नाही तर त्याचा जन्म वाया गेला. कारण त्याला हे कळत नाही, तो आलेली शिल्लक सगळी संपून टाकतो. म्हणून ज्ञानोबारांनी लिहिले की तया पुण्याची पावटी सरे, इंद्रपणाची उटी उतरे, सवेची येती माघारी मृत्यूलोकी. मृत्यूलोकामध्ये परत परत येतो, परत जन्माला येतो, परत मरतो, परत जन्माला येतो, परत मरतो. जैसे वेश्या भोगे कवडावेचे, मग दारहीन चेपू सके तियेचे. तैसे लाजीरवाणी दीक्षितांचे काय म्हणून सांगो. ज्ञानोबा सांगतात, जैसे वेश्या भोगे कवडावेचे, जशी वेश्या आहे ज्ञानोबारांची ओळीवर काही, आणि ते त्या विषय लोभी माणसाला रोज प्रवेश देतो, पण ज्या वेळेला त्या कामी माणसाकडे एकही पैसा नसतो त्यावेळेला ती वेश्या स्वतःच्या दाराला हात पण लावून, बोट पण लावून देत नाही. जसे वेश्या भोगे कवडावेचे, मग दारहीन चेपू सके तियेचे. बघा, संपूर्ण शिल्लक संपली माणसाची. जी काय पूर्वी आपण घेऊन आलेलो आहोत, आपल्याला लिहिलं की नाही की 50% पाप आणि 50% पुण्य आपण घेऊन आलेलो आहोत. पाप पुण्य समम कृतम, नरदेह योनीस जायत. मग नरदेहोनी आपल्याला मिळालेली आहे. पाप पुण्य समासमी तरीच पाविजे पुण्यभूमी कर्मभूमी. ही कर्मभूमी आपल्याला 50% पाप आणि 50% पुण्य घेऊन आलं, म्हणून आपल्याला नरदेह मिळालेला आहे. आणि आपण काय करायला पाहिजे तर 100% पुण्य कमवून आपल्याला भगवंताकडे जायचं आहे. आणि अशी मिळालेली शिल्लक, त्या शिलकेवर हा माणूस काय करतो, धनलोभी काय करतो, पैसाच कमवत बसतो आयुष्यभर. आणि त्या पैशातून, आलेल्या पैशातून जे काय वाटेल ते मदांधपणे काय करतो, विषय भोगतो आणि स्वतःची शिल्लक संपून टाकतो. आणि त्याला वाटतं माझं बरोबर आहे बरं का, सकळ दोषा माझी सकळ दोषां माझी समर्थ, सकळ दोषांचे राजत्व प्राप्त. तो 11वा अनर्थ असे नांदत धना. सगळे धनामध्ये हे सगळं काय नांदत आहे, धनामध्ये सगळा आहे दोष आहे. हा 11वा दोष सांगितला. सगळे दोष कुठे आहेत, धनासोबतच सगळे दोष उद्भवतात. धनामध्ये सगळे दोष आहेत. आणि तो पैसा जर आपण योग्य पद्धतीने चांगले कर्म करून, भगवंताचे भजन करून, भगवंताच्या भजनानंदामध्ये जाऊन जे काय आपल्या वाट्याला कर्म आलेलं आहे त्या कर्माप्रमाणे आपण पैसा जर कमवला तर आपल्याला काय होतं, आपल्या देहाची शिल्लक वाढतो आणि भगवंताचं भजनही होतो. एका बाजूने एखाद्या माणसाला आपण सांगायला गेलो, पैसेवाला खूप आहे, आपण त्यांना सांगायला गेलो, आपण त्याला बोललो की नाही बाबा थोडंसं देवाची भक्ती वगैरे कर, तर तो आपल्याकडे कानाडोळा करतो. आपण आत्मज्ञान सांगायला गेलो, त्या दिवशी एका माणसाला मी आत्मज्ञान सांगायला गेलो, तो म्हणतो मी भगवद्गीता वाचतो. तुम्ही थोडासा ज्ञानेश्वरी बोलायला लागलो, ज्ञानेश्वरीचा त्याला विचार सांगायला लागलो, तर त्याने कानाच डोळा करून टाकला. म्हटलं महाराज, भगवद्गीता गोष्टी रूपाने वाचण्यात मजा नाही, म्हणून तू ज्ञानेश्वरी वाच. ज्ञानोबारांचा अवतार झालाय या युगामध्ये आणि तो प्रत्यक्ष सांगायला आलेला आहे आत्मज्ञान. तर त्याने कानाडोला करून टाकला. म्हणजे थोडक्यात काय, तर पुण्य कमी पडतो माणसाकडे. भगवंताच्या प्राप्तीसाठी पुण्य लागतो, भगवंताच्या प्राप्तीसाठी पुण्य. 11वा इंद्रिय, 11ही इंद्रियांशी पूर्ण करी विश्वासाची, या लागी 11व्या स्थानी अशी. म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 11वं मन या सगळ्यांना काय करतो, दूषित करून टाकतो. म्हणून याला 11 अविश्वास. अविश्वास वा 11वा सांगितला. 11ही इंद्रियांशी पूर्ण करी अविश्वास येसी. 11ही इंद्रियांमधून काय करतो की अविश्वास दाखवतो. त्याला सांगत असतात, डोळे सांगत असतो, कान सांगत असतात, त्याला आपली जिव्हा पण सांगत असतो, त्याला मन पण सांगत असतो की तू हे चुकीचं काम करतो. पण नाही, माझं बरोबर आहे सांगतो तो. सगळ्या इंद्रियांवर तो काय करतो, अविश्वास करतो. या लागी 11वे स्थान, म्हणून याला 11वं स्थान दिलेलं आहे. नाथबाबा सांगतात, वस्ती
अविश्वासाशी मनामध्ये अविश्वास होतो. आणि मन काय करतो, मनाला काय करतो, हा ताब्यात घेतो. अविश्वास काय करतो, मनाला ताब्यात घेतो. आणि एकदा मन ताब्यात झाला की इंद्रियांचा राजा मन आहे. मग ते मन जिकडे सांगेल आले मना आणि गेले दुकाना, जिकडे सांगेल तिकडे मन काय करतो, इंद्रियांना सैरावैरा धावायला लावतो. अशी म्हणून याला काय दिलं आहे, 11वा अनर्थ दाखवलेला आहे. मुख्यत्वे स्पर्धेचे आयतन बहुविधा का बहुधन, हेची स्पर्धेचे जन्मस्थान येथून जाणते वाढे. आता मुख्यत्वे स्पर्धेचे आयतन, बहुविद्या का बहुधन, आणि स्पर्धा करायला लावतो माणसाला. मुख्यत्वे स्पर्धेचे आयतन, स्पर्धा चालू होतो. स्पर्धा कशातून होतो, तर एखाद्या माणसाकडे खूप विद्या आली, एखाद्या माणसाकडे खूप धन आला, बहुविद्या आणि बहुधन ते स्पर्धा करायला लावतात माणसाला. बघा ना, जगामध्ये स्पर्धाच चालू आहे. जो ज्ञानी माणूस स्पर्धाच करतो. ज्याच्याकडे पैसा तो पण स्पर्धा करतो. ज्ञानी माणूस सांगतो की मी आता ज्ञानेश्वरी चांगला सांगतो, मग आता भागवताचार्य, लगेच भागवताचार्य पदवी घेतो. मोठा कीर्तनकार होतो, भागवताचार्य होतो. तसा एखादा माणूस पैसेवाला आहे, त्याची एक कंपनी असेल तर दुसरी कंपनी, तिसरी कंपनी. म्हणजे समोरच्या माणसाशी प्रतिस्पर्धा करतो. आणि संतांनी सांगितलंय की कुणाही बरोबर स्पर्धा करायची, हे ज्ञान स्पर्धेसाठी नाही आहे. स्पर्धा काय करतो, आपलं अंतःकरण मलिन करतो. स्पर्धा अंतःकरणामध्ये निर्माण झाली तर माणसाला झोपून देत नाही. कारण समोरच्या माणसाचं बिझनेस, समोरच्या माणसाचं ज्ञान बघून आपल्या अंतःकरणामध्ये जळण होतो. आणि ह्याला म्हणतात पोटदुखी. काय म्हणतात, पोटदुखी आहे स्पर्धा करणे म्हणजे. आणि ही पोटदुखी जात नाही लवकर बरं का. आणि ती पोटदुखी माणसाला घालवायची असेल तर आपल्याला गुरुला शरण जाऊन आपल्याला शांत व्हावं लागेल. आला शीतल शांतीचा वारा, त्याने सुख झाले या शरीरा, फिटला पातकांचा थारा, कलिकालाशी धाक दारा लागा. आला शीतल शांतीचा वारा, शीतल व्हायला लागेल, शांत व्हायला लागेल, गुरूंकडे जावं लागेल. आला शीतल शांतीचा वारा, त्याने सुख झाले या शरीराला सुख कुठून मिळतो, तुम्ही जेवढे शांत होणार आतमध्ये, जेवढे शांत होत जाणार तेवढा आतमध्ये तुम्हाला सुख मिळणार. फिटला पातकांचा थारा. बघा, पातकांना थाराच नाही हो, पाप करायला थाराच नाही. कारण अंतःकरण काय होतो, शांत होतो, शीतल होतो. कलिकालाशी धाक दारा लागा. मग कलीला पण धाक पडतो. कलीला पण काय करतो, धाक पडतो. का अंतःकरण शुद्ध झाले त्याचं. मुख्यत्वे स्पर्धेचे आयतन बहुविद्या का बहुधन, हेची स्पर्धेचे जन्मस्थान. आणि इथूनच स्पर्धेला काय होतो, स्पर्धेचा जन्म निर्माण होतो माणसाकडं. अति ज्ञान आला, अति पैसा आला, संपत्ती हाती आली की स्पर्धा चालू होतात. इथून जाण ते वाढे. आणि इथूनच माणसाचा काय होतो की स्पर्धा चालू होतो. आणि स्पर्धा माणसाला झोपून देत नाही. आणि म्हणून नम्र झाले भूता त्याने कोंडिले अनंता. जसं जसं माणसाकडे ज्ञान येईल तसं तसं नम्र व्हायला पाहिजे. जसं जसं माणसाकडे पैसा येईल तसं तसं त्याने तो पैसा सन्मार्गाला लावायला पाहिजे, चांगल्या मार्गाला लावायला पाहिजे, लोकांची सोय करून द्यायला पाहिजे. लोकांमध्ये येऊन त्याने काय करायला पाहिजे, पैसेवाल्याने तर सेवा करायला पाहिजे. वृद्धाश्रम असतील, असे बरेच अपंग असतील, वृद्धाश्रम असेल, कुठे विहिरी असतील खोदाच्या, कुठे शाळा बांधायच्या असतील, एखादं गाव दान घ्यायला पाहिजे. हे सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे पैशाच्या माध्यमातून. पण तो करत नाही. तो काय करतो, अजून पैसा कमव, अजून पैसा कमव. आणि मग आपण इथून काहीही घेऊन जाऊ शकत नाही हे त्याला माहीतच नाही. मग त्यासाठीच आम्ही काय करतो, तुम्हाला परत परत सांगतो की लहानपणीच माणसाने काय करायला पाहिजे, आपल्याला गुरुला शरण जायला पाहिजे. आणि सगळे संत
14 वर्षाच्या आतच गुरूंना शरण गेलेले आहेत. कारण 14 वर्षानंतर जी उन्नती आहे, 14 ते जे काय असेल 30, 25, 35 पर्यंत ती उन्नती माणसाची स्वतःला झेपता येत नाही. तो जो कामाचा वेग आहे, क्रोधाचा वेग आहे, लोभाचा वेग आहे, तो माणसाला सहन होत नाही, सहन करताच येत नाही बरं का, कॅपॅसिटीच नाही ती माणसाकडे, मनुष्याकडे. आणि म्हणून पूर्वीचे ऋषीमुनी जे आहेत ते लहानपणापासूनच काय करायला लागले, त्या कामाचा वेग कसा सावरायचा, त्या क्रोधाचा वेग कसा आपल्याला सावरता येईल, कसा सहन करता येईल आपल्याला, ह्याच्यासाठी आपण गुरुला शरण जायचं असतं. नाही तर तो वेग म्हातारा झाला तरी पण तो वेग काय जात नाही माणसाचा. आणि त्या आलेल्या कामाच्या वेगातून, क्रोधाच्या वेगातून, लोभाच्या वेगातून अनेक प्रकारची पापं होतात माणसाकडून. अंतकाली आपल्याला अंतिमती तैशी प्राणी जाणगती, या लागी कृष्ण चित्ती अखंड असावा. नाथ बाबा सांगतात मागच्या अध्यायात, अंतिमती तैशी प्राणी अंतकाली. तो पैसाच माणसाला काय करतो, पैसाच माणसाला मुक्तीला जाण्यास आडवा येतो. प्रॉपर्टीज माणसाला काय करतो. बघा आता एखाद्याने नवीन बंगला बांधला, बंगल्यात राहायला जाणार 2 दिवसांनी, सगळा टाकाटाक केला बरं का, पूजा पण ठेवली, आणि उद्या परवा आपण बंगल्यात राहायला जाणार, आणि त्याच्या आदल्या दिवशी मी आला. आता मला सांगा, बंगल्यामध्ये जीव अडकला की नाही, प्रॉपर्टीमध्ये जीव अडकला की नाही. सगळा माणसाचा काय आहे, जो मन आहे माणसाचा, तो मन ह्या प्रॉपर्टीमध्ये अडकला जातो, या विषयांमध्ये अडकला जातो. आणि मग त्या जसा विषय आपल्या अंतकरणामध्ये, जसा अंतकाळी आपल्या मनाकडे जसे विचार असतील विषयांचे, वासना असेल, मग त्या वासनेपोटी जन्म घ्यावा लागतो माणसाला. म्हणून कुठल्याच प्रकारची वासना नको. आणि ती वासना घालवण्याचं एकमेव साधन म्हणजे हरिनाम आहे. काय हरिनाम आहे. नामाविन मुख सर्पाचे ते बिल लिहिले की नाही. जिव्हा नव्हे काल सर्प सांगितलाय. जिव्हा नाही, नाम नाही, ज्या जिभेकडे नाम नाही तो काल सर्प सांगितलाय. म्हणून प्रत्येकाने आपल्या जिभेने नामस्मरण सातत्याने चालू ठेवलं पाहिजे. नामाविन मुख सर्पाचे ते बिल, जिव्हा नव्हे काल सर्प. मग हा काल सर्प, जी जीव नाही सांगितलं, काल सर्प आहे. आणि त्या जिभेवर आपलं अखंड हरिनाम यायला पाहिजे, अखंड बरं का. म्हणून तुकोबाराने काय केलंय, अखंड जया तुझी प्रीती, तुझ्या जिभेवर देवा भगवंता, तुझ्या ज्यांच्या जिभेवर अखंड हरिनाम चालू आहे अशांचीच मला संगती घडू दे. अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती, तयांची घडावी मज संगती, तयांची घडावी मज संगती. म्हणजे तुकोबाराने देवाला असा निवेदन आत्मनिवेदन ठेवलेलं आहे. तसं आपण पण भगवंताला आत्मनिवेदन ठेवूया. ते आपल्या मुखातून सातत्याने आत्मचिंतन, सातत्याने विठ्ठलाचं, सातत्याने भगवंताचं नामस्मरण कसं होईल याच्याकडे आपण सातत्याने लक्ष द्यायला पाहिजे. मी आपल्याला उपदेशपण निरूपण सांगितला. ह्या उपदेशपण निरूपणाचं सर्व श्रेय माझे सद्गुरू सच्चिदानंद स्वानंद सुखनिवासी श्रीपाद बाबा, रामदास बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा यांच्या चरणी समर्पित करीत आहे. पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ.